अमरावतीतील शिवपुराण कथा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण शिवपुराणाच्या बॅनरवर तथागत गौतम बुद्धांचा फोटो वापरण्यात आलाय। त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आता आंबेडकरांचा आरोप आहे। फ्रेंचापूर पोलीस ठाण्यात आंबेडकर अनुयायांची गर्दी झाली असून आयोजक खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा तसेच लप्पी जाजोदीपा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। धार्मिक भावना दुखावल्याचा आंबेडकर अनुयायांचा आरोप आहे। शिवपुराणच्या बॅनरवरती तथागत गौतम बुद्धांचा फोटो वापरला, त्यामुळे आता गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। अमरावतीमधील राणा दाम्पत्याची प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची बघायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। सूरज, आपण बघतोय शिवपुराण कथा ही आता कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं बघायला मिळतंय, नेमका काय प्रकार आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या मालखेड रोडवर म्हणजे त्या ठिकाणी आमदार रवी राणा खासदार नवनीत राणांनी हनुमानकडे असं नाव दिलेलं आहे। त्याच ठिकाणी जर पाहिलं तर उद्यापासून जे आहे 15 तारीख ते 20 तारखेपर्यंत ते कथावाचक आहे सुप्रसिद्ध प्रदीप मिश्रा यांचं ते कथन होणार आहे। मात्र त्याच्याच त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर आपण जर पाहिलं तर अमरावती शहराच्या मालखेड रोडवर तसेच चांदुर्ली रोडवर बॅनर लावलेले आहेत। त्या बॅनरवर जर पाहिलं तर तथागत भगवान गौतम बुद्धांचा या फोटो चक्क या बॅनरवर वापरल्यामुळे आता आंबेडकरी समाज पूर्णपणे आक्रमक झालेला आहे। आमच्या धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत। या कार्यक्रमात गौतम बुद्धाचा फोटो वापरायला नको होता असा जो भूमिका आहे जो आंबेडकरी समुदायाने घेतलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये संबंध आंबेडकरी समाज आता एकवटलेला आहे। त्यांनी आता अमरावतीच्या फ्रेझरपुराच्या ठाणेदाराला निवेदन दिलं आहे की तातडीने आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा आणि जे आयोजक आहे लप्पी जाजोदिया यांच्यावर गुन्हे दाखल करावा, नाहीतर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि कदाचित गुन्हे दाखल जर नाही केले तर आम्ही त्या शिवपुराण कथा आहे प्रदीप मिश्रा यांची कार्यक्रम उधळून लावू असा जो इशारा दिलेला आहे। त्यामुळे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। आंबेडकरी समाजाचा कार्यक्रमाला विरोध नाही, मात्र तथागत भगवान गौतम बुद्ध या कार्यक्रमाच्या बॅनरवर वापरल्यामुळे या ठिकाणी विरोध या ठिकाणी करतो। त्यामुळे जर पाहायला गेलं पुन्हा एकदा अमरावती शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास याला थेट राणा दाम्पत्य जबाबदार राहील असा जो इशारा आहे आंबेडकरी समुदायाने दिलेला आहे। मात्र आपण जर पाहिलं तर या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरण जे आहे चौकशी ठेवलेलं आहे। मात्र जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही ती माघार नाही अशीच भूमिका आंबेडकरी समुदायाने घेतलेली आहे। त्यामुळे पोलिसांकडे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी की अमरावती शहरातील आंबेडकरी, कारण आपण जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आंबेडकरी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात अमरावती मतदारसंघ हा राखीव आहे आणि त्याच्याच जर प्रतिनिधित्व आहे खासदार नवनीत राणा करतायत। मात्र नवनीत राणा ह्या हिंदुत्वाच्या विचारावर चालतायत त्यामुळे त्यांनी आंबेडकरी समाजाचा आणि गौतम बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा वापर करू नये अशीच भूमिका या आंबेडकरी समुदायाने घेतलेली आहे। अगदी सूरज, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।